Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। प्रश्न विचारणे हे विचारशैलतेचे आणि बौद्धिक प्रगल्भतेचे लक्षण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुहास हिरेमठ यांनी केलं। स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचलित रघुनाथ ठाकूर ग्रंथालय व भारतीय विचार साधना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर गिरीश आफळे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तर या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते। हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ सभागृहात पार पडला। सुहास हिरेमठ यांनी सांगितले की वेदकाळापासून आपल्या सांस्कृतिक प्रश्न उत्तराची समृद्ध परंपरा आहे। संघ स्थापनेपासून संघावर प्रश्न निर्माण केले असून संघाने कधीही प्रश्नांना नकार न देता समर्पक उत्तरं दिलं आहेत। संघ समजून घेण्यासाठी तो अनुभवावा लागतो। गांधी हत्येनंतर संघावर झालेल्या तीव्र विरोधाचा उल्लेख करीत निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांच्या बळावर संघ आजही भरभक्कमपणे उभा असल्याचं नमूद केलं। SNBP शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव डॉक्टर दशरथ गोखले यांनी आपल्या अनुभवातून संघ ही माणूस घडवणारी विचारांची शाळा असल्याचा अनुभव व्यक्त केला। लेखक डॉक्टर गिरीश आफळे यांनी पुस्तकात संघाविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या सुमारे 62 प्रश्नांची उत्तरं समाविष्ट केल्याची माहिती दिली। कार्यक्रमाला संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर करता, भारतीय विचार संघाचे कार्यवाहक काशीनाथ देवधर आदी मान्यवर उपस्थित होते। सरस्वती व अखंड भारत मातेच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला, तर संपदा पटवर्धन यांनी सूत्रसंचलन केलं, तर श्रीराम काळे यांनी आभार मानलं। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।